मी ऐकलं आज थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला त्याच्यामधले 3 मधले 2 तर ईव्हीएम वर निवडून आलेले आहेत. राहुल गांधीजी आणि सुप्रियाताई आमच्या. एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे, बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत, आमचा भांडूपचा देवानंद. म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय? म्हणजे सगळे तिघांमध्ये दोघं अगर ईव्हीएम वर निवडून आले असतील, मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही? निकालानंतर का घेतली नाही? आम्ही भारतीय जनता पक्षाने एनडीए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का? आम्हाला लोकसभेमध्ये जे काही आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले, मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली, लोकांचा विश्वास संपन्न केला, हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं. ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही. स्वतः ईव्हीएम वर निवडून यायचे. मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना, त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं. मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माजी खासदार लागतं ते.